मी नाही का एक खूप भयानक गोष्ट सांगते तुला, ऐकते का? तर एकदा काय झालं, मी तुझ्या एवढी होती लहान, तरी 9-10 वर्षाची. तर माझ्या खूप रात्र झाली होती, एक दिवस खूप रात्र झाली होती. माझ्या आईला नाही का रात्रीच टॉयलेटला जायचं होतं. त्यांच्या इकडं हे नव्हतं, घरामध्ये कोणाच्याच घरी टॉयलेट नव्हतं तेव्हा. तर माझी मम्मा नाही का हे गेलं, बाहेर टॉयलेटला गेली. तर खूप अंधार होता, तिनं टाईमसुद्धा पाहिला नव्हता. तर ती गेली बाहेर. तेव्हा नाही का हातामध्ये असा तांबे न्यायचे होते जर्मनचा. तर तो तांब्या हातात घेतला आणि ती बाहेर टॉयलेटला गेली. तर खूप अंधार असल्यामुळे तिला कोणी दिसलं नाही आजूबाजूला, पण तिच्याच तालात होती. कारण की तिला कोणताच विचार न करता ती टॉयलेटला गेली आणि टॉयलेटला बसली. तर थोड्याच अंतरावर एक बाई दिसली तिला, असा हातामध्ये तांब्या, पांढऱ्या कलरचा असा जर्मनचा तांब्या चमकत होता. तर ती बसलेली बाई खूप अंतर होती. तर तिला म्हणत होती की मला सोबत कोणीच नाही, तुम्ही बरं झालं आल्या बाई, मला भीती वाटत होती पण बरं झालं. तर ती जशी बसलेली होती का नाही टॉयलेटला, तशी बसत तिच्या जवळ येऊन बसली माझी आई. जसा ती हातात टॉयलेटला जशी घाईघाई टॉयलेट धुतली आणि जशी पळाली की इतकी जोरात पळाली की ती मागं वळूनसुद्धा पाहिलं नाही आणि घरात गेली. लगेच दरवाजा लावून घेतला आणि अशी दरवाजाला पाठ लावून उभी राहिली. तर घड्याळीमध्ये पाहते तर किती वाजले माहिती आहे का? रात्रीचे 2:30-3 वाजले होते. इतके भयानक रात्र होती तिच्यासाठी. ती इतकी घाबरली होती, ती कोणाला सांगू बी शकत नव्हती की काय झालं. सगळे घरामध्ये विचारत होते, तू गेलती कुठं इतक्या रात्री, तू गेली होती कुठं? तर ते सांगत होते, मी टॉयलेटला गेले. तिला सांगता बी येईना, की तिच्या तोंडातून आवाजसुद्धा निघेना की एवढं भयानक घडलं होतं तिच्याकडून. जे तिला दिसलं होतं का नाही, ते एवढं भयानक होतं की ती इतकी घाबरून गेली. 3 दिवस आतून बिमार पडली. तर मित्रांनो, कधीच रात्रीचं बाहेर निघायचं नाही.